नमस्ते मित्रांनो. आज पेपरला बातमी आली की शेअर मार्केट तुटलंय आणि प्रचंड क्रॅश झालंय आणि त्यामध्ये खूप लोकांचे नुकसान झालंय वगैरे वगैरे आणि खूप अडचण निर्माण झाली आहे. खूप लोक पॅनिक झाले. पण हा सगळा जो खेळ आहे तो आपल्या समजदारीचा आहे. खरंच शेअर मार्केट क्रॅश झालं आणि लोकांचं नुकसान झालं का? हे सगळं तसं बघितलं तर ऑप्टिकल इल्युजन म्हणा किंवा आपल्या समजुतीचा प्रकार म्हणा. गंमत बघा की मी गेल्या आठवड्यामध्ये सोलापूरला वेस्ट साईडला गेलो होतो आणि मी एक शर्ट खरेदी केला. शर्टची किंमत होती 1500 रुपये. मला खूप आवडला. मी उचलून घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर 2 दिवसापूर्वी मला वेस्ट साईडचा एक मेसेज आला आणि तो मेसेज हा होता की 2 शर्टवर 1 शर्ट फ्री मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ 30% आसपास डिस्काउंट. त्याच शर्टला मला 30% डिस्काउंट मिळाला असता. आता मला दुःख झालं की अरे मी 4 दिवस उशिरा जर घेतला असता तर बरं झालं असतं. माझं नुकसान वाचलं असतं. आणि हीच मनस्थिती आपली शेअर मार्केटमधली आत्ताची आहे. गेल्या वर्षभरामध्ये शेअर मार्केटनी 21% रिटर्न दिला आणि 11% मार्केट आता तुटलेलं आहे. जर तसं बघितलं तर 21 मधनं 11% वजा केले तरी वर्षभरामध्ये मला 10%च्या आसपास 10.4 वगैरे असं काहीतरी रिटर्न आहेच ऑलरेडी. मग एवढी तर मला 6% 7%च देतीये. म्हणजे 3 ते 4% रिटर्न मला ऑलरेडी मिळालेला आहे. म्हणजे जर मी माझे पैसे शेअर मार्केटमध्ये माझं 11% नुकसान झालंय म्हणून बघत बसलो असतो तर मी तिथं टाकले नसते तर कुठं टाकले असते? तर एफडी मध्ये टाकले असते. आणि एफडी मध्ये सुद्धा मला 6 किंवा 7% मिळाले असते. त्याच्यापेक्षा तर ऑलरेडी मला 4% जास्त मिळालेत. तर मग जे मिळाले त्याच्याबद्दल आनंद न बाळगता 11% मार्केट तुटलंय म्हणून दुःख का करायचं? त्यामुळं हा सगळा समजुतीचा भाग आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा की उलट आत्ताची वेळ काय आहे तर जादा खरेदीची आहे. का तर शेअर मार्केट सदा सर्व काळ खाली राहत नाही. ते असं असं वर खाली जाते. ती रोलर कोस्टर राईड आहे. माझा जो गोल आहे पुढच्या 10 वर्षानंतरचा तर 10 वर्षामध्ये ते ऑलरेडी मागच्या अनुभवानुसार 15% जरी वाढलं किंवा 12% जरी वाढलं तर 3-3.5 लाख जाणार आहे किंवा 2.5 लाख जाणार आहे. त्यामुळं त्यांनी काय फरक पडणार नाहीये. तर जे काही तुमच्या सल्लागारांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवा आणि पेपरवर आलेल्या अशा इतके लाख बुडाले वगैरे याच्यावर फारसा कॉन्सन्ट्रेट करू नका. तुमच्या गोलकडे फोकस करा आणि 10% ही सुद्धा खूप मोठी रक्कम आहे. त्याला एन्जॉय करा. थँक्यू.